रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 25 जुलैपासूनच पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी समर्पित असतो. या महिन्याला अतिशय महत्त्व असतं आणि जे लोक भक्तिभावाने श्रावण महिन्यात पूजा करत असतात ते लोक श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत करून भक्तिभावाने शंकराची पूजा करत असतात. तर त्यांना आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होताना दिसून येत असते. या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या 4 श्रावण सोमवारी उपवास करून भगवान महादेवांची यथासांग पूजा केली जाते. श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतात. श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने कठोर तपश्चर्या आणि व्रत करून महादेवांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी जर स्त्रिया उपवास केला तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या, अडचणी त्या दूर होताना दिसून येत असतात. तसेच पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते आणि म्हणून अनेक स्त्रिया या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत अगदी भक्तिभावाने श्रद्धेने करत असतात. आणि असे म्हटले आहे की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतांवर पृथ्वी तलावरती म्हणजेच त्यांच्या सासरी येत असतात. सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वी तलावरती येतात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो, जे काही उपाय करतो, जे काही उपासना करतो, तर त्या सर्व सेवेचं, त्या उपायांचं, त्या उपासनेचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला व्रतासोबतच भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे असतात. जर आपण या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन केलं तरच आपल्याला व्रताचं आणि उपायांचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल, पण हे 3 पदार्थ चुकूनही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये खाऊ नका. तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. घरात गरिबी, दरिद्रता येऊ लागेल. भगवान महादेव हे क्रोधित होतील. माता लक्ष्मी ही तुमच्या घरातून काढता पाय घेईल. तर असे कोणते 3 पदार्थ आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही अजिबात खायचे नाही आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. श्रावण महिन्यामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही. मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे. या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये. तसेच सेवन देखील करायचं नाहीये आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहार हा अजिबात करायचा नाहीये. आता श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये आपलं शरीर हे पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाहीये. आता त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवारचं व्रत करत असतो आणि हे श्रावण सोमवारचं व्रत करत असताना आपल्याला चुकूनही या वरईचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही, ज्याला भगर म्हटलं जातं. तर या भगरचं सेवन चुकून या दिवशी म्हणजे श्रावण सोमवारच्या व्रता दिवशी खाल्ले जात नाही. जर ती दुसऱ्या व्रतामध्ये खाल्ले जात असेल, पण श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये वरईचं सेवन हे चुकूनही केलं जात नाही. ते पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. म्हणूनच मित्रांनो, जे कोणी श्रावण सोमवारचं व्रत करत असेल तर त्यांनी चुकूनही वरईचं म्हणजेच भगरचं सेवन हे अजिबात या श्रावण सोमवारच्या उपवासामध्ये तुमच्या व्रतामध्ये करू नका. नाहीतर व्रत घडलं जात नाही आणि व्रताचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. त्याचबरोबर श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये अनेक प्रकारची फळं देखील खाल्ली जातात. काही जण फक्त फळं घेऊनच हे व्रत करत असतात, परंतु हे फळं घेताना तुम्हाला चुकूनही फणस जे असतं तर त्या फणसचं सेवन अजिबात करायचं नाहीये. फणस जे आहे तर ते फळ व्रतामध्ये पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. आणि त्याचबरोबर पुढचं जे फळ आहे ते म्हणजे जे जांभूळ असतं, तर जांभूळचं सेवन सुद्धा व्रतामध्ये पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. तर ज्या वेळेस आपला श्रावणी सोमवारचा उपवास असणार आहे
तर त्या उपवासामध्ये तुम्हाला वरई, जांभूळ, त्याचबरोबर जे फणस आहे तर त्याचं सेवन पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. आता त्यानंतर पुढचं म्हणजे श्रावण महिना संपेपर्यंत चुकूनही आपल्याला या ज्या 3 भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. आता या कोणकोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत तर त्याची माहिती आपण आता घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपण खूप प्रकारचे व्रत वैकल्य पूजा पाठ करत असतो. पण काय होतं की आपल्याकडनं ह्या ज्या काही चुका आहेत तर त्या घडत असतात आणि त्यामुळेच या चुकीमुळेच काय होतं की आपण केलेल्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. तर त्यामध्येच खाण्याच्या आणि त्याचबरोबर आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्यावरती अनेक प्रकारचे नियम सुद्धा आपल्याला जीवनामध्ये असतात. आता त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यामध्ये संपूर्णपणे तुम्ही तो वर्ज्य करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही कांदा लसूण खाल्ला तरी चालेल, पण जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही वर्ज्य करू शकता. त्यानंतर पुढची जी भाजी आहे तर ते म्हणजे वांगे. वांगे जे असते तर त्या वांग्याचे सेवन देखील तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना या महिन्यामध्ये करायचं नाहीये. वांग जे असतं तर ते तामसिक आहारामध्ये येत असतं आणि त्याचबरोबर वांग्यामुळे आपल्याला शरीरामध्ये वात देखील वाढत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण ठिकाणी पाऊस जो आहे तर तो पडत असतो आणि त्यामुळे शरीरातील वात वाढण्याचे प्रमाण जे आहे तर ते जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे चुकूनही श्रावण महिन्यामध्ये वांग्याचे सेवन जे आहे तर ते केलं जात नाही. त्यामध्ये ज्योतिषशास्त्रीय आणि त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा अनेक प्रकारचे जे नियम आहेत तर त्या वांग्यावरती असतात. त्यानंतर पुढची जी भाजी आहे तर ते म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही भोपळा, ज्याला दुधी भोपळा आपण म्हणत असतो बघा, तर त्या दुधी भोपळ्याचं सेवन देखील तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये संपूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ज्या 3 ते 4 भाज्या आहेत तर त्याचं तुम्हाला सेवन वर्ज्य करायचं आहे. आता जर आपण या भाज्या खाल्ल्या तर त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. पण जर तुम्हाला नसेल पाळायचं, तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही नाही पाळलं तरी चालेल. पण ज्यावेळेस आपण पूजा करतो ती महादेवांची त्या दिवशी तरी तुम्ही हे जे नियम आहेत, या ज्या अटी आहेत तर त्या पाळल्या तरी त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे आहेत. तर हे जे फायदे आहेत तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या तुम्हाला खायच्या नाहीत. त्यानंतर पुढचं म्हणजे खाली पडलेलं जे अन्न असतं तर ते देखील खायचं नाही, कारण ते राक्षसाप्रमाणे मानलं जातं. ओलांडलेलं अन्न म्हणजे कोणाचा पाय लागलेलं वगैरे अन्न, तर असं अन्न सुद्धा खाल्लं जात नाही. ते देखील तामसिक आहारामध्ये आणि त्याचबरोबर राक्षसाच्या अन्नामध्ये ते मोडलं जातं. या सर्व ज्या काही चुकी अटी आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि त्यानुसारच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महादेवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे. तर मित्रांनो, पवित्र अशा श्रावण महिन्यातील ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. हर हर महादेव.